चला काही इम्पॉर्टंट पॉईंट, सायकोलॉजिकल पॉईंट सांगतो तुम्हाला येणाऱ्या टाइममध्ये मार्केटसाठी मोमेंटम मध्ये यूज करू शकता. आता तुम्ही बघितलं असेल तर लास्ट दिवशी जर तुम्ही बँक निफ्टी बघितली असेल तर एक शार्प मोमेंटम मिळालेली आपल्याला एक्सपायरी होती. त्याच्यामुळे शार्प मोमेंटम जेव्हा पण अशी मिळते ना, त्याच्यानंतर रिटेल ट्रेडरच्या ज्यादातर डोक्यात कसं असतं की जेव्हा पण मार्केट एक मोमेंटम होऊन जाते, जेव्हा पण ही मार्केटमध्ये मोमेंटम होऊन जाते, तेव्हा ज्यादातर करून रिटेल ट्रेडर या मोमेंटम मध्ये पैसा बनवत नाही. आणि त्यांचा बनत नसल्यामुळे त्यांच्या आता डोक्यात होतं की एवढी मोठी मोमेंटम झाली, मला पैसा बनलेलाच नाही, आता मला काही पण करून पैसा बनवायचा. तर त्याच्या डोक्यामध्ये काय असतं की आता मला इथे करून कुठे पण करून मला पैसा बनवायचा. आणि आता मार्केट काय करेल, आता मार्केट ओपन होईल सरळ इथेच, सरळ गॅपडाऊन ओपन होईल. सरळ काय होईल, गॅपडाऊन ओपन होईल मार्केटमध्येच. या बेस पासून इथंच मार्केटमध्ये होईल आणि या ठिकाणी कम्प्लिटली व्हॉलेटिलिटी क्रिएट करेल. आणि सगळ्या रिटेल ट्रेडरचा जो पण पैसा बनलेला तो परत मार्केट घेऊन जाणार आहे. याचं काय रिझन आहे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा पण एक मार्केटमध्ये मोठी मोमेंटम येते, त्या मोमेंटम नंतर कधीही मार्केट एक हॉल्ट घेतं, मार्केट थोडंसं थांबतं आणि त्याच्यानंतरच परत मार्केट मोमेंटम करतं. त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवून ठेवा, जेव्हा पण एक मोठी मोमेंटम होते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक मोमेंटम जी होते तिथे प्रॉपर वेट करायचं असतं मार्केटला. मार्केट काय बनतं, प्राइस एक्शन कशी बनते, रिटेल ट्रेडर कुठे वर्कआउट करतो, बड्या प्लेअरचा काय मार्केटमध्ये व्ह्यू आहे, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन घेऊनच मार्केटमध्ये ट्रेड करायचा असतो. त्यामुळे मिस्टेक्स करताना भरपूर गोष्टी समजून मार्केट ट्रेड करा. मार्केट एक मोठी मोमेंटम केलेली, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला एव्हरीडे मार्केटमध्ये मोठी मोमेंटम मिळतं. मार्केट जाणार, थांबणार, परत मार्केट जाणार, परत थांबणार, परत जाणार. अशाच पद्धतीने मार्केट चालत असतो, त्याला बोलतो आपण मार्केटचे मोमेंटम. होप तुम्ही समजलं असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.